नमस्कार, मी सुजाता आणि सुजाता साऊंड रेसिपी या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत बेसनचा पोळा, म्हणजेच बेसनची पोळी आणि त्याला हिंदीमध्ये बेसनचा चिला असंही म्हणतात। तर आज तीच आपण रेसिपी बनवणार आहोत। नमस्कार, मी सुजाता आणि सुजाता साऊंड रेसिपी या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। तर बेसनचा पोळा बनवण्यासाठी लागणारं सगळं साहित्य: तर असं हे सगळं काही बेसनची पोळी किंवा बेसनचा पोळा बनवण्यासाठी हे सगळं लागणारे सगळं साहित्य आहे। हा आहे बारीक चिरलेला कांदा। हा तसंही ऑप्शनल पण आहे, तुम्ही घालू शकता किंवा नाही पण मला कांदा आवडतो म्हणून मी कांदा घेतलेला आहे। तर हा कांदा आहे, बारीक कापलेला आहे। हा इथे मी एक बाउल घेतलेला आहे। हे बेसनचं पीठ यामध्ये घालूया। त्यामध्ये जिरं टाकायचं आहे, हळद टाकायची आहे, लाल तिखट। तुम्हाला जेवढं तिखट हवंय ना तेवढं तुम्ही ती पोळी तिखट बनवू शकता। हे चवीनुसार मीठ टाकायचं आहे। थोड्याला एकजीव करून घेऊया, हलवून घेऊया। आता याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचंय, पण पाणी हळूहळू घालायचंय, नाहीतर गुठळ्या होतील। कारण आपल्याला एकदम हे पातळ बॅटर बनवायचं आहे। जसं आपण इडली डोशांना कसं बनवतो तशाच प्रकारे आपल्याला बनवायचं आहे। आपलं हे बॅटर आहे ते तयार झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। एकदम पातळ असं आपल्याला करायचं आहे, जसं आपण इडली डोशांना कसं बनवतो तशा प्रकारे। तर चला आता आपण बेसनाची पोळी बनवायला घेऊया। तुम्ही बघू शकता मी इथे एक तवा घेतलेला आहे आणि हा तेलामध्ये मी हे टाकलेलं आहे। आता आपण याला तेल लावून घेऊया। तवा चांगला तापू द्यायचा आपल्याला। जेव्हा आपला तवा तापणार आहे तेव्हाच आपल्याला ज्या पोळ्या आहेत त्या चांगल्या येणार आहेत। आपला हा जो तवा आहे तो तापलेला आहे। आपल्याला कांदा घ्यायचा आहे। थोडासा गॅस मी थोडासा फास्ट करते, जास्त नाही। जे तेल आहे ते सगळीवरती एकदा फिरवून घेते।
स्लो करते आणि पुन्हा तसंच करून घेते, तीच प्रोसिजर. तर तुम्ही बघू शकतात की आपले हे जे बेसनच्या ज्या पोळ्या त्या झालेल्या आहेत बघा, किती छान झालेल्या आहेत. तर तुम्ही बघू शकता की आपली ही जी बेसनची पोळी आहे ती खूप छान झालेली आहे आणि खूप म्हणजे एकदम खूप चांगली झालेली आहे. तुम्ही पण हे बघा, ऍक्च्युली गरम आहेत आणि खायला पण खूप चांगले लागतात. तुम्ही भाकरी चपाती ह्याबरोबर ह्या बेसनच्या पोळी खाऊ शकतात. जर आपल्याला घाई असेल आणि आपल्या घरामध्ये भाजी अवेलेबल नसेल तर तुम्ही हे बेसन घेऊन त्यामध्ये मीठ मसाला हळद वगैरे टाकून तुम्ही अशी बेसनची पोळी बनवू शकता. तीही झटपट बनवून जाते. तर तुम्ही ते भाकरी चपाती बरोबर किंवा वरण भाताबरोबर पण घेऊ शकतात आणि जर कामाला जायचं असेल तर टिफिन मध्ये पण तुम्ही घेऊन जाऊ शकतात. तुम्ही पण अशी रेसिपी ट्राय करून बघा. जेव्हा म्हणजे भाजी नसते तर तुम्ही घरामध्ये जर बेसन असेल तर त्यामध्ये तुम्ही मीठ मसाला म्हणजे मसाला मीठ हळद टाकून अशी ही पोळी तुम्ही बनवू शकतात आणि एकदम साधी सोपी पोळी आहे, झटपट बनवून जाते. तर आय होप की तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर या रेसिपीला लाईक सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.